नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 2, 3 आणि 4 एप्रिल 2026 या तारखेचा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त अवकाळी पावसाचा अंदाज हा विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। विदर्भापासून ते तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण झालेला आहे। तर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय झालेले आहे आणि या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात 2, 3 आणि 4 एप्रिल 2026 या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर वाऱ्याचा वेग जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर कोणकोणत्या जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका आणि वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे। तसेच भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, कोरबा, राउरकेला इकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जबरदस्त दिसत आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। सावंतवाडी, बंडा, अल्रोना, पारसिम या भागात हलका पाऊस राहील। बेडशी, रामगड, चांदगड, अंबोली तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिघळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वायगणी, पैपकासल, कणकवली या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, बिद्री, राधानगरी, पोंडा, खरेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा हलक्या पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील आणि मलकापूर, कोकुर्लाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये किनी, कोडाली, ज्योतिबील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। परोळा, सांगून मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोल्हापूरलाही हलका पाऊस राहील। इचलकरंजी आणि सल्लगा, श्रोपी हलक्या पावसाचा अंदाज राहील। निपाणी, जैनवाडी, मुरगुड, बिद्री, राधानगरी, गारगोटी, कापसिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागामध्ये अजरानेसरी, अडदाला हलका पाऊस राहील आणि तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सल्लगा, इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील 3 दिवसामध्ये विटा, कानापूर, मायानी, पोसेवली, कराड, कडेगाव मध्यम हलका पाऊस कराड, कडेगावला आणि इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। ओमराज, पोसेवली, औंध, वडोज, रहमतपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। तसेच निंदाल, दैवाडी मध्यम स्वरूपात राहील। सातारा, कोरेगाव, देवरा, मोलदिक्सल, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे मौद, बुद्रुक, पंढरपूर, भालवानी, बेलापूर, अकलूज, माळशिरस जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। बेंबले, टेंभुर्णी लगतचा पिसर बघितला असता शेतपल, अंगार, अरणगाव, कुरवाडी हलका पाऊस असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। पंढरपूर, करडी, मंगळवेढा वाऱ्याचा जोर जास्त राहील। सोलापूर, कुरुळ, बेलाटी, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे।
आसपासच्या भागात ढगाळ स्थिती आणि वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळणार आहे। वडोला तांदवाडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेंबली, भाटंजी, तुळजापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज धाराशिवच्या या भागात असून उत्तरेकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। कलाम, मासा, तारकेडबोम, पातुरकडा या भागात गारपीटचा जोर असणार आहे। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कामेगाव, बेंबली, धाराशिवचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, वाडा, खोंड, मुरुड, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बोकडा, बर्डापूर, अंबेजोगाई, बीड जिल्ह्याचा परिसर या भागातही गारपीट होण्याचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। शुरांत पालला हलका राहील। उदगीर, मोरकी, रावणकोला इकडे हलक्या पावसाचा अंदाज असून गारपीट देखील होईल। आणि जळकोट लगतचा परिसर बघितला असता लोहा, बुजुक, कंधार, परभणी जिल्ह्याचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील आणि जोरदार पावसाचा अंदाजा वडवणी, तळेगाव या भागात असून बीड, करकम, येलमच्या उसाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे गेवराई, मंगळूर, रामशेकोशोटा, तानवाडी, बारीगावारी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि पानवाडी, तारगाव, मुलापांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। अमरापूर, हंसापूर, बालम टाकली हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, काडा, श्रीलाई हलका राहील। अहिल्यानगर, अणकुडगाव, बगूर, पाथर्डी, माका, अमरापूर, गोडेगाव, बनास, नेवासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिर्डी, पुलतांबा, कोपरगावला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे मध, जुन्नर, ओतूरलाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कामशेत, चाकण, शिंदे, पुणे, लोणी, कालभोर, सुसगाव मध्यम स्वरूपात राहील। लवासा, जिटे, टाला, इंदापूर, खेटवल्ले, मारगाव, जेजुरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। अंशतः ढगाळ स्थिती आणि वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे। मुंबई, नवी मुंबई, उरण, पालघर या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ठिकठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात असणार आहे। नाशिक, सिन्नर आणि शिर्डी, पुलतांबा, वैजापूर, कोपरगाव, मनमाड आणि तालवड या भागात हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती धुळे, अंजंग, अंबळनेर, चिमठाणे, नांद्राणे, जैतपूर, गोडी, इसाले, सत्रेसेन, बुडकी, वडबिकी, निवाल, सेंदवा जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, यावल, फैजपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पौर, जामनेर, बोहडलाई मध्यम स्वरूपात राहील। बडगाव, पाचोरा हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। अनवा, अजंठा हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि मराठवाड्यातील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बघितली असता नांदेड भागाला आणि लोहा, बुजुक, पेटुंबरी, कुंडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। परभणी जिल्ह्याकडे परभणी, जारी, बोरी, जिंतूरला हलका राहील। मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। वाशिम जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। वाशिम, रिथाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कडसना, खेरडा या भागात तुफान पावसाचा अंदाज असणार आहे। विजांच्या कडकडाटासह विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद आणि मेहकर, डोंगगाव, लोणी, लोणार, बीबी तुफान पावसाचा अंदाज राहील। विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। घाटबोरी, कुतनापूर, खेलवड, गिरडा, बुलढाणा जोरदार स्वरूपात राहील। पिंपरीगावली, मोटाला, बोड हलका पाऊस राहील। खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, आडोल, बुद्रुक, दासराखेड आणि मलकापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलरा, हिरवाखेड, आमवारा, जळगाव, जमत हलक्या पावसाचा अंदाज राहील। जिल्ह्याकडे अकोट आणि हिरवाखेड, अंजनगाव, सुजी, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोला, बोरगाव, मंजू हलका पाऊस राहील। गोरेगाव, आळंदा, बाळापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, कुंडेश्वर, अमरावती, नांदगाव, मोझारी, अंजनगाव, सुजी, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, सालदारणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटकेट, दारवा, फलेगाव, बाबुलगाव हलका मध्यम असून गारपीटचा जोर देखील राहील।
रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसद खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील. गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ स्थिती राहील. कापसी, धनोरा, मुरमगाव, मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. कुरखेडा, बालेटोला हलका पाऊस राहील. टेसिंग, दिगोरी ढगाळ वातावरण राहील. आणि भंडारा जिल्ह्याकडे अडेल, गौतमगाव, भिवापूर, खैरगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे. लखनी, साकोलीला हलक्या पावसाचा अंदाज राहील. गोंदिया, भंडारा इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर फारसा नाही. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर, उरिकोकाटे, तुतीवाडा मध्यम स्वरूपात राहील. वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, तुळजापूर, बारवाडी, हिंगणघाट, वडनेर, वाडकीपुणे, देवळी, कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.